नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे मंगळवार आणि म्हटलं चला पार्थिव शिवलिंगचं पूजन पण मी केलं. आता श्रावण महिना आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं पार्थिव शिवलिंगचं पहिले पूजन करून घेऊया. आता वाजलेत 10:15. तर मी जाणार होते आपल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये, पण मग मी काही गेली नाही. तर म्हटलं आता उद्या बघूया. सकाळी लवकर उठून लवकर निघालं की लवकर दर्शन होते सिद्धिविनायक मंदिरामध्ये. तर उद्या बुधवार पण आहे, तसा गणपती बाप्पाचा दिवस पण आहे. तर मी मेंदू वड्यासाठी 1.5 वाटी उडदाची डाळ भिजू घालते. तर म्हटलं संध्याकाळी मेंदू वडे बनवूया. उडदाची डाळ काय लगेच भिजून जाते आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा किंवा मग कणिक अशी रात्रीच काढून ठेवली ना की ते रात्रभर सोडा घालून ठेवला की मस्त फुलते आणि सकाळी सकाळी मस्त मेंदू वडे गरम गरम चटणीसोबत किंवा सांबारासोबत खूप छान लागतात. तर 1.5 वाटी मी डाळ भिजू घातली, मग संध्याकाळी मिक्सरमधून काढेन. तर खूप दिवसची इच्छा होती माझी की पुरणपोळीसारखे, म्हणजे आपण जसं पुरणपोळी बनवतो ना साखर घालून किंवा गूळ घालून, तर म्हटलं आज हिरव्या मिरचीचा ठेसा वगैरे घालून आपण पोळ्या बनवूया, पुरणपोळ्या जशा बनवतो तशा प्रकारे. तर अशा मी पहिल्यांदाच आज बनवते. म्हटलं बघूया पहिल्यांदा अशा पोळ्या कशा लागतात त्या आणि कशा बनतात त्या. तर मी कुकरामध्ये 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आणि ती स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये 2.5 ग्लास पाणी टाकलं डाळ शिजण्यासाठी. माझं ते लायटर पण खराब झालं. तर माचीस पण की जितक्या वेळा आपण गॅस पेटवतो ना तितक्या वेळेस आपल्याला ती माचीस लागते. आणि अशा प्रकारे म्हटलं साबुदाणा बनवते सर्वात आधी, तोपर्यंत डाळ शिजते. तर मी प्रत्येक वेळेला ना कधी साबुदाणा बनवते ना तर कधी कधी बटाटे बारीक कापून तेलामध्ये फ्राय करून घेते, नाहीतर मग कधी अशी आहे ना खिसणीने अशी खिसून घेते, त्यानंतर साबुदाणा बनवते. नाहीतर मग बटाटे आहे ना मी उकळून घेते कुकरामध्ये आणि ते बारीक करून मग त्याच्यापासून साबुदाणा बनवते. अशा प्रकारे 3-4 प्रकारचे साबुदाणा मी बनवते, पण छान लागतात. असे बारीक खिसून घेतलेत ना बटाटे खिसणीनं आणि ते साबुदाण्यात टाकलेत ना की साबुदाणा कसा नरम होतो आणि अशा प्रकारे छान साबुदाणा बनतो. आता साबुदाणा पण संपत आला आहे, कारण आता हे श्रावण महिन्याचे उपास, मुलाचा शनिवार, तर परत दुसऱ्याचा मंगळवार. आता श्रावण महिन्यात उपास म्हटलं म्हणजे आपण साबुदाणा तर जास्त खातच नाही, पण थोडाफार पाहिजे, कारण दिवसभर आपल्याला काम करावं लागतं त्याच्यामुळे. तर साबुदाणा ना मी चांगला फ्राय करून पहिले घेतला, त्याच्यावरती झाकण ठेवलं, व्यवस्थित साबुदाणा झाला. मग त्यानंतर बटाटे टाकलेत. बटाटे टाकल्यानंतर मग त्याच्यावरती झाकण ठेवलं ना की चांगलं बारीक गॅस करून मग ते वाफेवर ते होऊन जाते. आणि मग नंतर थोडंसं कोथिंबीर टाकायचं. खूप छान असा साबुदाणा पण बनतो असं खिसलेल्या बटाट्यांपासून. तर त्याला कसं मंगळवारी घरी खायला पण पाहिजे, 12 वाजता कामाला जातो मुलगा तर, आणि त्यानंतर त्याला डब्यात पण पाहिजे, कारण मग 3:30-4 वाजता तो खाते. नंतर मग त्याला घरी यायला रात्रीचे 12 वाजतात. मग दिवस पूर्ण उपाशी राहायला जमत नाही, तर मग घरी साबुदाणा खाऊन जाते आणि मग डब्यात पण घेऊन जाते. आता मी ना हे मिक्सरमधून जे डाळ होती आपण हरभऱ्याची ती काढली आणि मग कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि मग हिरव्या मिरच्याचा ठेसा टाकला आणि अशा प्रकारे चांगला तो हिरव्या मिरच्याचा ठेसा होऊ दिला. आणि मग त्याच्यामध्ये जे मिक्सरमधून डाळ काढली ना ते डाळ त्याच्यामध्ये टाकली. तर खूप छान असं आपलं पुरणासारखं तयार झालं. आणि मग मी बाजूला थोडीशी डाळ होती, ती डाळ मिक्सरमधून बारीक काढली आणि मग या पोळ्यांसोबत खायला फिक्का सार बनवते, कारण पोळ्यांमध्ये मी जास्त तिखट टाकलं त्याच्यामुळे पोळ्या तिखट आहेत. आणि मग सारमध्ये मी तिखट नाही टाकलं, फक्त मामूली काश्मीरी मिरची, जिरं आणि अशा प्रकारे पातळ सार बनवते. खूप छान लागतं पोळ्यांसोबत सार खाल्ला की. आणि तिखट पण खूप छान लागतं, पण ह्या तिखट असल्याकारणानं मग मी ते तिखट बनवत नाही. तर थोडंसं चवीनुसार मीठ आणि मग त्याच्यामध्ये मी थोडंसं मॅगी मसाला टाकला आणि मग कोथिंबीर टाकला, कारण मॅगी मसाल्याने वेगळी आणि छान चव येते सांबाराला. तर अशा प्रकारे आपला सांबार तयार झाला. तर आता गणपतीची तयारी पण करायची आहे. विचार करते डेकोरेशनचं सामान
कुठून आणायचं, म्हणजे तुमच्याकडे काही आयडिया असतील कुठे डेकोरेशनचं छान सामान आणि मिळत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की कुठल्या ठिकाणी समई वगैरे होलसेलमध्ये मिळतात ते आणि स्वस्त छान सामान डेकोरेशनचं कुठे मिळते. तर अशा प्रकारे मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण आता गणपतीला जास्त दिवस बाकी नाही आहेत, 15च दिवस बाकी आहेत. तर घराला कलर पण करायचा बाकी आहे आणि सगळा बिस्तरा चादरी वगैरे धुयाच्या बाकी आहेत. तर हे बघा अशा प्रकारे ना पुरणपोळ्यासारख्या भरून ना पोळ्या बनवते. खूप छान पुरण झालं माझं, एकदम मऊ आणि नरम पुरण झालं, कारण पूर्ण बारीक डाळ वाटल्या गेली आणि व्यवस्थित फ्राय केली ना की खूप छान पुरण बनतं. तर अशा प्रकारे पोळ्या बनवते आणि थोडंसं मग तव्यावर तेल टाकायचं, कारण तेल टाकलं ना की ते व्यवस्थित होतात आणि त्या कशा चिपकत नाहीत तव्याला. तसं पण पुरण घट्ट असलं आणि सुक्खं पुरण असलं ना की त्या तव्याला चिपकत नाही आणि पुरण पातळ असलं ना की मग ते काय होतं, तव्याला चिपकतात. तर अशा प्रकारे माझ्या पोळ्या छानपैकी तयार झाल्या आणि पुरण चांगलं झालं की पोळ्या बनवायला पण आपल्याला खूप आनंद येतो. जेव्हा आपण पोळ्या बनवतो तेव्हा. तर थोडंसं तेल जास्त लावायचं पोळ्यांले, कारण मग त्या फुलतात पण आणि छान लागतात आणि नरम पण राहतात, कडक होत नाहीत. तर अशा प्रकारे मग मी तेल लावते पोळ्यांसाठी. तर जास्त नाही, 2 वाटी डाळ शिजवली ना तर 2 वाट्यांमध्ये किती 4 किंवा 5 नाही तर 6 पोळ्या बनतात, कारण मी पुरण जास्त भरते पोळ्या बनवताना, कमी भरत नाही आणि जास्त भरल्या कारणानं मग 6 होतात. आता हे तिखट आहेत तर मुलं आवडीनं खातात. गोड पोळ्या बनवल्यात ना तर मग मी 4च बनवते चौघांसाठी, जास्त बनवत नाही. उरलं तर मग मी दुसऱ्या दिवशी बनवते. तर अशा प्रकारे आपला सार आणि मस्त पोळ्या तयार झाल्या आणि एवढा छान सुगंध येत होता जेव्हा मी पुरण बनवत होते त्या टायमाला, खूप छान. तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा.